देवा हे गणपती बाप्पा काय दिवस आणले रे तुम्हाला. माझ्या मुलाला माझ्या सुनाला बुद्धी दे रे देवा. काय पाप केलं मी का मला हे दिवस आणले तू. सगळे दे रे देवा. म्हातारपण नको देऊ. नवऱ्याची साथ सुटली ते मला सोडून गेले. आवाज तुम्ही तुमच्या आधी मला न्यायचं होतं. मला देवा तू न्यायचं होतं त्यांच्या आधी. हे काय दिवस आले रे भगवंता माझ्यावर. गणपती बाप्पा ते गेल्यापासून लय हाल केले रे माझ्या पोरांनी माझ्या सुनांनी. मला पोटाला भाकर देते नाही. मला विचारते नाही माझं काय दुखत काय नाही. देवा तू त्यांना का नेलं. माझा आधार निघून गेला रे भगवंता. आता नाही राहू शकत मी. या मुलाच्या घरी नाही राहू शकत मी. मला वाटलं होतं लाडा लाडाने वाढवलेलं पोरगा एकुलतं एक आहे माझं. मला जीव लावील मला सांभाळील पण नाही रे देवा तसं काही नाही. लय हाल करतात ते माझे. देवा मला असं वाटू राहिलं हा सगळा संसार सोडून देवा सरळ तुझ्याकडे यावा रे भगवंता. लवकर तू घेऊन जा. मला नाही तकलीफ सहन होत. कंटाळा आला रे या संसाराचा. घेऊन जा मला तू. नाही राहायचं मला या मुलाकडे. खूप त्रास झालाय मला नाही सहन होत आता. असं वाटतंय आता कुठं जाऊ कुठं जीव देऊ. तू सांग ना बाप्पा मला. देवा गणपती बाप्पा सगळीकडे अंधार झालाय रे. कुठेच काही दिसत नाही आता. कुठे जाऊ मी कोणाकडे जाऊ. काही समजत नाही मला. पोरगी आहे बघते पोरीकडे जाऊन.
ती काय म्हणते काय बाई. जाते मी तिच्याकडं. सुनीता, ए पोरी, ए सुनीता. ए आजी आली, आजी आली, आजी आली. ए आजी आली, आजी आली, आजी आली, आजी आली. बाय तू येतं आता इथंच बोलशील का सगळं का घरी पण नेशील. ये ये बाई ये. बस बस बस. काय तोंड बघा तुझी राहिली. पाणी आण बाईला. हे बाई बाई काय झालं. थांब 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 थांब. अगं एवढी काय थरथर करू राहिली. मी आहे ना इथं. हा ए हे बाई बाई हे बाई बाई मी आहे ना. हे बाई बाई काय झालं. हे बाई बाई अगं काय झालं तुला. बाई हे बाई अगं काय रडती. बाई बाई अगं काय. अगं बाई बोलशील का नाही तू. बाई हे बाई काय झालं तुला. हे बाई गप न रडू नको. हे बाई मला सांग काय झालं तुला. बाई काय झालं. बाई हे बाई अगं झालं काय तुला. अगं सांगशील तर खरे ना मला. हे बाई अगं तू काय रडती. हे बाई अगं माझ्याकडे बघ ना. बाई हे बाई मी समोर आहे ना. हा मग मला सांग काय झालं तुला. हा अगं तू एवढं उन्हात तानाची का आली. हा तिथून फाटवून कोणाला तरी सांगितलं असतं तर पिंट्याच्या पप्पाला तुला घ्यायला लावलं असतं ना मी. तू रडणं थांबवशील का. तुला माहिती आहे ना तुला बीपीच्या गोळ्या चालू आहे. तुला शुगर आहे. अगं तुझे गुडघे सुद्धा काम करत नाही. हा तू एवढं उन्हातानाचं पायी पायी यावाच का सांग बर. काय रे देवा दुनिया म्हणते ते खरंय. लेख असते त्याच्या बिना आईला जीव कोणीच लावत नाही बघ. एवढं प्रेम करते ती आईवर. बाई काय झालं तुला. तुला दादांची आठवण येते का. कोण काय बोललं का तुला. हे बाई भाऊ तुला बोलला का. त्याची बायको काय बोलली का तुला. तुला कोणी त्रास देत का. हे बाई अगं तू सांगितलं तर मला कळलं ना ग. तू बोल ना. तुला माझी आठवण येते का. तू का रडती. तुला आठवण येते माझी. पुस बरं डोळे. सांग मला काय झालं तुला. कसला रडती तू. मी आहे ना. आता काय सांगू बाई तुला. मला तुला सांगायची पण लाज वाटू राहिली.
धरा हे घ्या, ते द्या, आणा इकडं. किशोर, ए किशोर, काय बाई? अरे माझ्या गोळ्या संपल्या रे. गोळ्या नाही. आता 15 दिवस झाले तुला गोळ्या आणल्या होत्या ना बाई? अरे माझ्या गोळ्या संपल्या होत्या, त्यात फक्त 1-2 शिल्लक होत्या, त्या पण आता सापडत नाही. हा राहू दे, जाईन ना मी आता 4-8 दिवसात डॉक्टरकडे घेऊन येईन तेव्हा. किशोर, ऐक ना बाळा. अरे तुझी बायको मला खरकट्या कपात चहा देते, शिळी भाकर देते, शिळी भाजी देते. बघ काल सकाळी पण तसंच केलं तिने, आज पण तसंच केलं. अरे शिळ्या भाकरी देते, शिळी भाजी देते. तू सांग ना बाळा तिला काहीतरी. खूप वैतागलं रे, कंटाळा आला मला आता. अरे शिळ्या भाकरी देते तर मला चावत नाही, म्हणून मला कुत्र्याला टाकावं लागलं. या वाटले भांडे घासायला देते, अंगण झाडायला लावते, घर झाडायला लावते. घरात पोरं इतकं पसारा करता, इकडचं तिकडचं, मला चावरायला लावते रे सगळं. माझी तब्येत बरी नाही बाळा, मला तुला सांगून भांडण नाही लावायचंय, पण आता खूप वैतागलाय जीव. 2 शब्द सांग ना तिला. हा बाई, सांगतो मी तिला, समजवतो. तू नको काळजी करू, बोलतो मी तिच्या संग. काय चाललं होतं गुलुगुलू बोलणं? भरले का थेरडीने कान तुमचे? अगं शांत राहा जरा. काय शांत राहा, हे चालणार नाही बरं का मला. काहीतरी लवकरात लवकर करा बरं. सकाळ झाली का संध्याकाळ झाली का येऊन जाऊन तुमचे कानं भरायचे, आणि ते झालं नाही कुठं लगेच तिकडं पळायचं. एक काम करा, तिकडे जा बरं वाटे लावून या थेरडीला. लय झालं, लय सहन केलं. अगं बोलतो मी तिच्या संग, तिलाही समजवतो, तू गप राहा. लवकरात लवकर करा काय करायचंय ते, नाही तर द्या तिकडे पाठवून. जा तुझे काम कर, बोलतो मी तिच्याशी. हा, जास्त नाहीये करायचं. पोरांना शिकवून सवरून काम धंद्याला लावलं, आज तेच पोरं माझ्या गोळ्यांचा हिशोब ठेवते का बाई. सून दिवसभर मी किती खाते तेच बघत राहते, माझ्या गोळ्यांचा सतत हिशोब करत राहते. अगं मला गोळ्या तर दिसत नाही, ती वाचून सुद्धा सांगत नाही काही गोळी घ्या का ती गोळी घ्या म्हणून. अगं बाय, मी सगळ्या गोळ्या वेगळ्या वेगळ्या ठेवून आले होते ग. बीपीच्या गोळ्या वेगळ्या पाकिटात, शुगरच्या गोळ्या वेगळ्या पाकिटात, तुझी बामची बाटली तुझ्या पिशवीमध्ये, सगळं वेगळं वेगळं ठेवून आलेली होती ग मी. मग ते कसं काय हिसकट पसकट केली, तुला कसं समजाना झालं ते? हा अगं हो, पण नातू किती आगावे, इकडची वस्तू तिकडं करून टाकत्या. ते लेकरं उचापाचा करता, इकडलं तिकडे ठेवून देता, सगळं माझ्यावर येतं. तुझा बाप होता तर लय जीव लावायचा ग बाई, आता ते गेले तर लय आले ग माझे. गप गप, ए बाय बाय, गप. आता बिलकुल रडायचं नाही काय. आता ते तुझ्या घरात कसे राहता ना तेच पाहते. त्यांना आयतं मायतं घर मिळालं ना, त्यांना जास्त झालं. तू आता टेन्शन घेऊ नको, चल आपण जाऊ आता घरी तिकडं.
पप्पा पप्पा आजी आली आत्या आली. हा बॅग आत ठेव. बाई आली. बाय अगं कुठे गेली होती तू इतक्या दिवसापासून? किती शोधलं मी तुला, कुठं कुठं नाही शोधलं. अक्का बरं या आधी आपण घरात घरात बसून बोलू चला. मी काही तर बसायला नाही आली, मला घरी लय काम आहे. मला घरात 8 माणसांचं काम आवरावं लागतं. काही नुसतं झोपा काढायचं काम नाही मला घरामध्ये. म्हणजे चाल घरामध्ये. अगं अक्का हे काय बोलते तू? तू जे समजते ना तसं काहीच नाहीये. तू आत तरी ये, मध्ये जाऊन बोलू. या अक्का ये. ए बाई वर बस. तुझंच घर आहे, खाली कायला बसती? उठ लवकर, उठ उठ, चल चल वरती चल. अगं तुझ्या नवऱ्याच्या कमाईचं घर आहे हे. हा चल उठ उठ लवकर, उठ उठ. तरी उशी घे पाठीशी बस. होय काय करतोय इथं? वय जावे खेळायला. ते राहू दे तिथं, पडू दे तसंच. आले ते आता, यात तुझा अभ्यास होणार नाही, हे करून घेतील. तुझी बाई आली ना आता. काय रे तू लहान आहे का आता? अरे तू एक लेकराचा बाप आहे आता. तुला प्रत्येक वेळेस समजूनच सांगायला येत जाऊ का मी? तुला समजत नाही का? अगं अक्का तू सरळ सांग ना काय झालंय ते, मला समजेल असं बोल तू. काय रे किशा, तुला बोललं तर लय राग येईल. तू आईच्या गोळ्यांचा हिशोब काढतो. ती दिवसाभरात किती भाकरी खाती, ती दिवसाभरात किती वाट्या कालवण खाती, हा हिशोब पण तुझी बायको ठेवते का रे? असं वय? अगं अक्का तुला माहिती का ही बाई काय करते? एक दिवस गोळ्या घेते, दुसऱ्या दिवशी घेत नाही, कधी कधी तर फेकून देते. अगं अक्का गोळ्या विकत आणाव्या लागतात, म्हणून मी बोललो तिला. राहिला प्रश्न जेवणाचा, ही बाई काय करते तुला माहिती का? जेवण दिलं का कुत्र्याला टाकते आणि नंतर म्हणते मला जेवणच दिलं नाही. काय करावं तूच सांग. अरे तुला काय सांगू, 4-4, 5-5 दिवसाच्या भाकरी तुझी बायको मला देत होती. पार वास यायचा त्या भाकरींचा, कशा मी खाऊ म्हणून मी कुत्र्याला फेकत होते. खरकटे भांड्यामध्ये मला देत होती म्हणून मी कुत्र्याला टाकत होते. आणि तो बायकोला तिकडून चांगलं चांगलं चायनीज घेऊन येत होता. सोयाबीन चिल्ले आणायचा, लुडोस आणायचा, पेढे घेऊन यायचा. अरे तू कधी म्हणलंस का बाय एक खाय घासभर तू म्हणून? अरे मी तुला लहानाचं मोठं केलं, एवढं शिकवलं. आज तुझा बा असता तर मला हे दिवस आले असते का? प्रत्येक वेळेस बायकोची बाजू घेतो, प्रत्येक वेळेस बायकोची बाजू घेतो. ना आता बहिणीला काय सांगतो? बहिणीला सांगतो माझ्या बायकोकडे चुकी नाही. विचार ना, आता माझी पोरगी आली, माझ्या पोरी पुढे तुझ्या बायकोला बोलवून आणि तुझे पोर सारा घरात पसारा करून ठेवत होते. माझ्या गोळ्या इकडल्या तिकडे नेऊन फेकत होते. अरे हे सगळं माझ्या नवऱ्याचं कमाईचं आहे. कधी तुझ्या 1 रुपयाचं तरी तुम्हाला आणलंस का? कमाई दर या गोळ्या घे म्हणून. ते माझी पोरगी म्हणून ते आणून देते मला, तेव्हा मी घेते. सांगू राहिला तू? अगं अक्का ही आई खोटं बोलतीये. बाय बाय खोटं बोलती? हो वंश, तुम्ही असं कसं काय त्यांच्यावर हात टाकला? आम्ही काही कमी करतो का त्यांना? सगळं तर गोळ्या बिळ्या, सगळं जेवण बिवण सगळं वेळेवर देतो. तुम्ही असं कसं काय त्यांना मारलं बरं? हे चुकलं बरं तुमचं. अगं मी तुला काहीच नाही बोलत आहे. संभाषण त्याचं आणि माझं चालू आहे. हे बघ, तुला बोलून नाही काही फायदा नाही, कारण आता माझाच भाऊ ध्यानावर नाही, तर तुला काय बोलू? बरोबर आहे का नाही? आमचं ध्यानावर नसलं तर आम्हाला दुसऱ्याला कसं बोलता येईल बरं बाई? अगं मी कधी पण तुला माझी लहान बहीणच समजलेली आणि पुढेही समजणार. का माहितीये? तर मला लहान बहीण नाही, त्याच्यामुळे तू माझी लहान बहीणच आहे. त्याच्यामुळे अगं मी तुला हेच सांगते, आज मी त्या घरात गेली, तू ह्या घरात आली. मी जर माझ्या सासू सासऱ्यांशी तसं वागलं तर ते कुठे जाते?
तसं मलाही समजतं तू जर माझ्या आईशी वागली तर आई कुठं जाईल. शेवटी ती म्हातारा माणूस आहे. ते काही तिला कमी जास्त पडलं ना तर ती शेवटी मलाच सांगायला येईल. मला माहिती आहे तू पण लय जीव लावती. थोड्या गोष्टी आईच्या पण काही चुकत असतील, एक जोक पण होता असेल, पण आता म्हातारा माणूस आहे, वयानुसार होतं, तर थोडस तू समजून घे. बाकी मला काहीच नाही म्हणायचं. तू चांगली आहे, तू वाईट नाही, मला मान्य आहे. तू चांगलीच आहे. माझाच भाऊ चांगला नाही, मी माझ्याच भावाला रागवल, मी तुला काहीच बोलणार नाही. त्याच्यामुळे ना तू आमच्या दोघांमध्ये थोडं 5-10 मिनिटं तरी बोलू नको, मला त्याच्याशी बोलू दे. आणि तुला आता सांगते, दर महिन्याला आहे ना बाईला 1000 रुपये तू द्यायचे तिच्या स्व खर्चासाठी. कारण हे जेवढं आहे ना हे तिची पुण्याई आहे, ही तिच्या पायाची पुण्याई आहे, म्हणून तुला सगळं आहे. काय बोलले, आलं ना लक्षात? अरे तू आईला सांभाळला ना तर मी तुला विचारेल, नाही तर मी तुला विचारणार नाही. आजपासून मला भाऊ नकोय. जो माझ्या आईलाच विचारत नाही तर मला तो भाऊच काय कामाचा. अगं अक्का, मला माफ कर, चुकलो मी. माझ्या नको पाया पडू. तू ज्यांना त्रास दिला ना तू तिची माफी माग. बाई मला माफ कर, चुकलो बाई, मी खूप चुकलो. तुझ्या संग असं नाही वागणार बाई, मला माफ कर बाई, मला माफ कर बाई, मी चुकलो बाई, मला माफ कर, माफ कर बाई. सांग ना. अरे जे चुकतात ना तेच लेकरं असतात आणि जे माफ करतात ते आई वडील असतात.